नमस्कार, मी अविनाश आहेर. आजचा जो निशा मॅडमचा चॅनल आहे त्याकरता स्पेशल पाहुण्यांसाठी आपण आजचा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो. या चॅनलवर यापूर्वी जे काही कार्यक्रम तुम्ही बघितले असतील त्या कार्यक्रमांपेक्षा आजचा कार्यक्रम अतिशय वेगळा आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो. ज्यांच्यासाठी आजचा आपण स्पेशली हा एपिसोड करतोय त्या सन्माननीय डॉक्टर हेमलताताई पाटील यांच्या घरी आपण कार्यक्रम करतोय आणि मला सांगायला त्यांच्याबद्दल आवडेल की सलग 6 वेळा त्या नगरसेवक झालेले आहे. टिळकवाडी सारख्या सुशिक्षित मतदारसंघामधनं नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम बघितले 4 वेळा आणि सभापती म्हणून त्या 2 वेळा कार्यरत आहे. भविष्यकाळामध्ये या नाशिक जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री होतील एवढी मोठी राजकीय ताकद त्यांच्यामध्ये आहे हे सांगायला मला आणखी आनंद होतोय. आजपर्यंत तुम्ही फक्त डॉक्टर म्हणजे डॉक्टरच असतील, नगरसेवक म्हणून नगरसेवकच असतील असं तुम्ही एकंदर एकाच आघाडीवर लढणारा माणूस बघितला असेल. परंतु पाटील मॅडमच्या बाबतीत सांगायचं तर त्या सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात स्वतःच एक जम बसून आहे आणि समाज घटकातल्या शेवटच्या रिमोट होम सारख्या कार्यक्रमापासून तर अगदी स्तरावरती स्वतःचं मत खुलेपणाने मांडणे इतकं त्यांचा स्वतःचा समाजाबद्दल, राजकारणाबद्दल आणि वैद्यकीय क्षेत्राबद्दल अभ्यास आहे. त्यांनी आज जो विषय निवडलेला आहे त्याबद्दल तुम्हाला निशा मॅडम त्यांना काही प्रश्न विचारतील आणि हा एपिसोड ज्या माता भगिनी, मित्रपरिवार, सर्व लोक जे बघताय त्यांना मला एक विनंती करायची पर्सनली, तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, तुमचे परिचित सर्वांना तुम्ही हा शेअर करा आणि जास्तीत लोकांपर्यंत हा विषय जाईल याकरता तुम्ही स्वतः प्रयत्न करा असं मी तुम्हाला आजच्या क्षणी विनंती करतो. आणि या कार्यक्रमाकरता सन्माननीय पाटील मॅडम यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढची मुलाखत सन्माननीय निशा ताई यांच्याकडे अशी विनंती करतो. आज मी डॉक्टर हेमलता पाटील मॅडमकडे आलेली आहे. तर मीही त्यांना आज खूप वर्षापासून बघते किंवा ऐकते त्यांचं. आज फायनली आमची भेट झालेली आहे. मला खूप आनंद झाला आज मी त्यांना भेटली आणि त्यांनी आज वेळात वेळ काढून मला आज आम्हाला त्यांनी भेट दिलेली आहे. तर मी त्यांच्याकडे सहज असं आमचं एक बोलणं चालू होतं. म्हटलं चला आपण बायकांसाठी काय म्हणजे त्यांना जेवढेही त्रास होत असतात किंवा काही ना काही दुखणं असतं तर मी मॅमला बोलली की आपण काहीतरी माझे असे प्रश्न राहतील तर तुम्ही त्याचं काहीतरी आन्सर द्या किंवा तुमची काही मदत होईल. तर त्या बोलल्या हो मग आपण करूया, देणार आहे. मी त्यांना काही प्रश्न करणार आहे जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महिलांना खूप काही गोष्टींचा तो त्रास फेस करावा लागतो त्याबद्दल पण मॅम सांगणार आहे. तर म्हटलं चला आज आपण बोलूया. तर मॅम तुम्हाला काय बोलायचं? हा, मला अविनाशचा फोन आला एक 3-4 दिवसापूर्वी आणि ते म्हणे की निशा मॅम तुम्हाला फोन करतील आणि तुम्ही अशी एक मुलाखत द्या. अविनाश म्हणजे माझे बंधू आहेत आणि ज्या पद्धतीने आम्ही एकत्र काम केलंय किंवा बरोबर काम केलंय तर त्यांना मी नाही म्हणूच शकले नाही आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही कधी या आणि कुठल्याही विषयावरती मी आपल्याशी बोलेन. आणि आज आपण मला खूप गंमत वाटते कारण माझं 1991 मध्ये लग्न झालं. 93 मध्ये मी माझा स्वतःचा दवाखाना सुरू केला, माझी वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली. ती प्रॅक्टिस पंचकर्म होतं, त्यानंतर मी MA केलं योगामध्ये आणि आयुर्वेदिक आणि अशी सगळी प्रॅक्टिस सुरू होती. आणि 95ला मी महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि तेव्हापासून मी नगरसेवक आहे. आजपर्यंत ज्यांनी मुलाखती घेतल्या तो मुख्य विषय राजकारण हा एकच विषय असायचा. आज पहिल्यांदा कोणीतरी वैद्यकीय क्षेत्राबद्दल माझ्याशी बोलतंय आणि म्हणून मला खरंच खूप आनंद झाला की तुम्ही माझ्या क्षेत्राबद्दल माझ्याशी चर्चा करताय. तर मी नक्कीच मला जेवढी शक्य आहे तेवढी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन. तर प्रश्न आहे माझे असे छोटे मोठेच आहे, मॅमला आपण सांगूया आणि त्या खूप छान आपल्याला सांगणार आहे, गाईड करणार आहे. तर मानसिक पाळीमध्ये आपलं पोट दुखत असतं. 15 ते 30 या वयोगटामध्ये या स्त्रियांमध्ये जास्त त्रास होतो किंवा त्यामध्ये टॅबलेट घेतली पाहिजे की नाही किंवा मग काही घरातले उपचार आहे का यावर तुम्ही काही सांगू शकता? मासिक पाळीमध्ये पोट दुखणं हे आमच्या वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने एक चांगलं लक्षण आहे. जेव्हा तुमचं प्रॉपर ओव्ह्युलेशन होतं, बीज तयार होतं आणि त्यामुळे तुमचं ते पोट दुखतं तर त्यामुळे मासिक पाळीमध्ये पोट दुखलं तर घाबरून जाण्यासारखं काही नसतं. ते ओव्ह्युलेशन झाल्यानंतर त्या पद्धतीने ते पोट दुखतं आणि त्याच्यामध्ये कुठलीही साधी एक पेन किलर घेतली, अँटीस्पाझमॉनिक कुठले औषध घेतलं तरी ते थांबून जातं. त्याच्यामध्ये
असं गंभीर किंवा अशा पद्धतीचं काही नसतं. तर जनरली हे एक चांगलं लक्षण आहे. आणि मासिक पाळीमध्ये पोट दुखलं तर घाबरून न जाता आपण असे काही उपचार केले छोटे मोठे तरी आपल्याला लगेच फरक पडतो आणि ते एक दोन दिवस ते पोट दुखतं. त्यामुळं त्याच्यामध्ये वाईट किंवा चुकीचं काही नाहीये. हे एक चांगलं लक्षण आहे असं समजून त्याला आपण फेस केलं पाहिजे. मग असं काय आपण घरातले काय उपचार करू शकतो? त्याच्यामध्ये अँटीस्पाझमॉनिक कुठलेही ड्रग्ज आहेत, मेटास्पास सारखे, मॅरोजन सारखे, ते एखादी गोळी घेतली तरी लगेच बरं वाटलं. घरामध्ये आपल्याला बरेच लोक सांगतात की ओवा घ्या किंवा त्याच्यामुळे गॅसेस होणार नाहीत असे काही गोष्टी घ्या. तर ह्या छोट्या मोठ्या उपायांनी ते लगेच. किंवा अडुळसा वगैरे आहे, अडुळसा वगैरे ज्या वनस्पती आहेत, आता मी आयुर्वेदिकच प्रॅक्टिस करते, तर महिलांसाठी कोरफड म्हणा, शतावरी म्हणा, तर ह्या सगळ्या गर्भाशयावरती काम करणाऱ्या वनस्पती आहेत. तर त्याचाही चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. तर तुम्ही जे आपल्याला खरंच असा त्रास होत असतो मानसिक पाळीमध्ये, काही काही खूप स्त्रिया अशा घाबरून जात असतात का मला खूप ब्लिडिंग होते किंवा काय, तर मॅमने खूप छान असं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही होम जेवढे रेमेडी काय असेल तुम्ही प्लीज करत जा आणि काही घाबरून जायचं काम नाहीये. आपण जी मानसिक पाळीमध्ये आपण जी गोळी घेत असतो ती घेणं कितपर्यंत म्हणजे योग्य आहे का योग्य आहे ती? मासिक पाळी 4 दिवस असते, 3 ते 4 दिवस असते आणि पहिल्या दिवशी जास्त मॅक्झिमम मुलींना त्याचा त्रास होतो. त्यामुळे एखाद्या गोळीमध्ये तर तो फरक पडून जातो आणि याची काही सवय लागत नाही. एखादा दिवसच आपण ती गोळी घेतो. सातत्याने जर घ्यावी लागली, खूप जास्त प्रमाणात पोट दुखलं, खूप हेवी ब्लिडिंग झालं, खूप जास्त रक्तस्राव होतोय, 7-8 दिवस होतो, तर मग कुठला काही आपल्याला गर्भाशयाचा आजार आहे का म्हणून आपण डॉक्टर दाखवू शकतो. पण जनरली एक दिवस पोट दुखणं तर हे फिजिओलॉजिकलच समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एवढं घाबरून न जाता एखाद्या गोळीमध्ये ते काम करतो. आणि जी आपण एक लांबवण्याकरिता करतो ती एक घेतो ती टॅबलेट, म्हणजे आपल्या पुढे हवी आपल्याला, ती घेणं योग्य आहे? शक्यतो ते हार्मोनल इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या कॉम्बिनेशन असणाऱ्या त्या गोळ्या असतात. प्रत्येक औषधाचे साईड इफेक्ट्स आहेत, प्रत्येक औषधं गरजेचे आहेत. पण माझ्या मते, आता मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते म्हणून शक्यतो अशा औषधांची फार सवय लावू नये. त्याच्यामुळे तुमचे पाळी तर पोस्टपोन होते, तुम्हाला गरजेनुसार काही धार्मिक विधी असतील, काही लग्न समारंभ असतील तर बऱ्याचशा महिला माझ्याकडे येतात. पण त्याच्यामुळे मग पुढे जे तुमचे मेन्सेस सुरू होतात त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग होणं, स्कॅन्टी ब्लिडिंग होणं किंवा मग पोटामध्ये खूप दुखणं असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा गरज पडेल, जेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेही मेडिकलमध्ये जायचं आणि एखादी गोळी घ्यायची आणि ती कायम घेत राहायचं, असं न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घ्यायची असणार. तर आपण काही म्हणजे आपल्या घरी पूजा आहे किंवा काहीतरी आहे, आपण नेहमी त्या गोळीचा खूप वापर करतो, तर शक्यतो ती टाळली पाहिजे. आणि नाही तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, तेव्हाच ती गोळी घ्या, म्हणजे मलाही वाटतं तसं. आजकाल लठ्ठपणा खूप वाढतोय, त्याच्यामुळे मग पीसीओडी होतोय आपल्याला. असे छोट्या म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेत किंवा काही याच्यात सांगा तुम्हाला. लठ्ठपणा वाढणं ही एक खूप मोठी समस्या आहे आणि त्याच्यासाठी खूप फॅक्टर्स काम करतात. म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर नसणं हे तर आहेच, परंतु आजकाल मुलींमध्ये जंक फूड खाणं, कारण हॉस्टेलला राहतात, बाहेर गावून मुली येतात, सतत वडापाव खा, पावभाजी खा, बाहेर जाऊन हॉटेलिंगमध्ये पिझ्झा बर्गर खा, त्याच्यामध्ये ब्रेडचे मैद्याचे पदार्थ जास्त खाणं किंवा वारंवार चहा कॉफी, साखर जास्त प्रमाणात घेणं, तर हे सगळं फूडच्या हॅबिट्स ज्या आहेत त्यामुळे हा लठ्ठपणा वाढतो. योग्य तो व्यायाम न करणं. आपण बघितलं की आजकाल मोबाईलचं आणि याचं इतकं वेळ आहे सोशल मीडियाचं, त्यामध्ये स्वतःसाठी वेळ देणं हे राहूनच जातं. मग तुम्ही ग्राउंडवर जाऊन अर्धा तास तरी ऍटलिस्ट ब्रिस्क वॉक केलं पाहिजे. ह्या गोष्टी न करता जिम मध्ये तुम्ही जात नाही, योग्य तो व्यायाम करत नाही आणि त्यामुळे फूड हॅबिट चुकीच्या, व्यायाम न करणं, सतत बसून राहणं, सोशल मीडियावरती खूप जास्त ऍक्टिव्ह राहणं आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे इमोशनल बर्स्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये मुलींना खूप जास्त टेन्शन्स असणं, सायकोलॉजिकली काही प्रॉब्लेम्स असणं आणि याच्यामुळे सुद्धा सतत खाका होते आणि तुमचं वेट वाढत राहतं. आपण साखर जर अनावश्यक जास्त प्रमाणात घेतली तर आपलं क्रेविंग म्हणजे सतत भूक लागण्याची प्रक्रिया वाढते आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
आणि हा लठ्ठपणा वाढला की हा संपूर्ण शरीराला अपायकारक असतो. म्हणजे लठ्ठपणामुळे तुमचे शुगर लेवल जर मेंटेन नाही राहिली तर डायबिटीस तुम्हाला लवकर होऊ शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल सारखे ट्रायग्लिसराईड वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात. युरिक ऍसिड जास्त वाढू शकतं. गर्भपिशवीला आतून मधून सूज येणं किंवा ज्या नलिका आहेत त्यांना मध्ये एक लेअर येणं आणि त्याच्यामुळे पीसीओडी होऊ शकणं. कारण ज्या ज्या मुली माझ्याकडे पीसीओडीसाठी येतात तेव्हा आपण पहिल्यांदा बघायला लागतं की त्यांचं वजन अनियंत्रित आहे का किंवा त्यांना थायरॉइड आहे का. तर त्यामुळे लठ्ठपणा ही खूप मोठी समस्या आहे आणि त्याच्यावरती सगळ्या अँगलनी म्हणजे आहारापासून विहारापर्यंत सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर लठ्ठपणा वाढणार नाही आणि लठ्ठपणा नसेल तर पीसीओडीची समस्या फारशी राहणार नाही असं माझं म्हणणं आहे. छान, मॅमने खूप सुंदर असं उत्तर दिलं आहे आपल्याला याच्यावर. गरोदर असताना कोणता आहार घ्यावा, म्हणजे कोणता आहार घेतला पाहिजे? जसं मी मगाशी सांगितलं तेच सगळं इकडे पण लागू होतं. जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुमच्या पोटामध्ये एक पूल वाढत असतं आणि अशा वेळेला त्याच्या दृष्टीने योग्य काय आहे आहार आहे किंवा तुम्हाला पुढच्या डिलिव्हरी चांगली होण्यासाठी काय आहार आहे. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण घरातलं अन्न घेतलं पाहिजे, पालेभाज्या जास्तीत जास्त घेतल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये जास्त कॅल्शियम आहे, आयर्न आहे असं फूड घेतलं पाहिजे, हलका आहार घेतला पाहिजे. फ्रुट्समध्ये सगळ्या प्रकारचे फ्रुट्स किंवा गाजर, बीट हे पदार्थ आपण जास्त घेतले पाहिजेत. अँटीऑक्सिडंट जे आहेत म्हणजे तोंडला असेल किंवा भेंडी असेल किंवा असे अँटीऑक्सिडंट भाज्या आपण जास्त प्रमाणात घेतल्या पाहिजे. तो आहार थोड्या थोड्या वेळाने घेतला पाहिजे. एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने तो आहार घेतला पाहिजे आणि ज्याच्यामुळे आपल्याला सुस्ती येणार नाही, ज्याच्यामुळे आपलं वजन खूप वाढणार आहे, ज्याच्यामुळे ग्लानी येणार नाही असा आहार आपल्या जीवनामध्ये आपण समावेश केला पाहिजे. गरोदरपणात कोणतं व्यायाम करणे योग्य आहे? गरोदरपणामध्ये व्यायामाचे बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स आहेत. तुम्ही एक चालण्याचा व्यायाम जो आहे तो तुम्ही करू शकता. आडली तुमचं म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर लगेच काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे की ज्याच्यामध्ये खूप प्रवास टाळला पाहिजे किंवा खूप हेवी एक्सरसाइज करायला नको. आणि मला असं वाटतं की सेकंड ट्रायमिस्टरमध्ये तुम्ही काही हातापायांच्या हालचाली, काही हलके व्यायाम अशा पद्धतीने करू शकता. पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खूप जास्त व्यायाम करणं किंवा खूप जिममध्ये जाणं किंवा खूप जास्त सूर्यनमस्कार घालणं किंवा आसनं, ज्या आसनांमध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला नाही केल्या पाहिजे ती आसनं करणं हे टाळलं पाहिजे. मुख्यतः आपण ग्राउंडवर जाणं, थोडंफार चालणं, आपल्या ज्याच्यामुळे मनाला आणि शरीराला तजेला मिळेल अशा गोष्टी करणं हे महत्वाचं आहे, ना की खूप व्यायाम करणं. सिझेरियन टाळण्याकरिता कोणती काळजी घेतली पाहिजे? सिझेरियन टाळण्याकरता आता शेवटी कशाची गरज आहे, म्हणजे सिझेरियन का करावं लागतं ही डॉक्टर्स सांगू शकतात. असं त्याला एक फुटपट्टी लावली जात नाही की नाही तुमचं सिझेरियन करावंच लागणार. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, ट्विन्स असतात, कधी नाळागाळ्याभोवती हे केलेले असते, कधी कधी बाळाचे ठोके कमी व्हायला लागतात, म्हणजे मॅच्युअर झालेलं असतं बेबी, अशा अनेक फॅक्टर्स असतात तेव्हा तुम्हाला सिझेरियन करावं लागतं. परंतु जर तुम्ही 9 महिने हेल्दी राहिला, तुमचं वजन एक्सेसिव्ह वाढलं नाही, तुम्हाला प्री इक्लाम्शिया म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशर वगैरे असे आजार त्याच्यामध्ये डेव्हलप झाले नाही आणि तुम्ही हेल्दी राहिला. दुसरी गोष्ट तुमचं मानसिक बळ जर खूप चांगलं असेल, एक शेवटी मेंटल स्ट्रॉंगनेस असतो की नाही मी ह्या सगळ्या, कारण आई होणं ही खूप मोठी प्रक्रिया असते आणि त्याच्यातून महिला जाताना तिचं एक मेंटल स्ट्रेंथ असते की नाही मी हे सगळ्या पेन सहन करेन आणि मी चांगल्या पद्धतीने अपत्यांना जन्म देईन. ते सुद्धा तुमचं मेंटल स्ट्रेंथ असेल तर बऱ्यापैकी तुमचं नॉर्मल डिलिव्हरी व्हायला म्हणजे काही प्रश्न यायला नको. पण तुम्ही खूप घाबरल्या, पहिल्यापासून तुमचं एक मेंटल फ्रेम तशी असेल की मला ऑपरेशनच करावं लागेल किंवा तुम्हाला 9 महिने बेड रेस्ट घ्यावी लागली काही कारणाने, तर मग सिझेरियन करावं. पहिल्यांदा दररोज स्त्रीने कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ती आता फर्स्ट टाइम झालेली डिलिव्हरी? सुरुवातीच्या महिन्यांमध्ये अति प्रवास टाळणं किंवा काही महिलांना धूम्रपान करण्याची सवय असते, त्या गोष्टी स्ट्रिक्टली अवॉइड करणं. आहारामध्ये खूप पथ्य पाळणं की चांगली, जसं म्हटलं तसं हलका चांगला हेल्दी आहार घेणं.
जंक फूड टाळणं, रात्रीचं अनावश्यक जागरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे आणि एक हेल्दी लाईफ आपण जगलं पाहिजे. गर्भसंस्कार बाबतीत काही सविस्तर तुम्ही माहिती देऊ शकता? हा, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि आता आजकाल गर्भसंस्काराचं फार महत्व आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून गर्भसंस्कार केल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं हे मला आता विशद नाही करता येणार, पण एक ऍडेड व्हॅल्यू ज्याला म्हणतो की आपण गर्भसंस्कार केले तर एक आईचं जे आहे ते मेंटल फ्रेम खूप चांगली राहते, सकारात्मकता खूप आयुष्यामध्ये राहते आणि कुठल्याही स्त्रीमध्ये सकारात्मकता असेल तर तिचं बेबी पण त्या पद्धतीने होतं. त्यामुळे मी स्वतः असं मानते, कारण मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये 6व्या-7व्या महिन्यामध्ये मी 10 दिवसांचं विपश्यनेचं शिबिर केलं होतं आणि तेव्हा मला काही लोकांनी विरोध केला होता की तुम्ही हे करू नका. आणि त्या काळात जनरली प्रेग्नन्सीमध्ये 2nd ट्रायमेस्टरमध्ये कोणी ते शिबिर करायचं नाही, पण एक माझी विल पॉवर होती की मला ते करायचे. तर माझा स्वतःचा असा विश्वास आहे की आध्यात्मिक गोष्टी असतील किंवा एक स्पिरिच्युअल गोष्टी असतील आणि बाळाच्या बाबतीत सकारात्मकता ठेवणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे गर्भसंस्काराचा नक्की एक पॉझिटिव्ह उपयोग होतो अशी माझी मनोभावना आहे. मॅडम, एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक पुरुष म्हणून मी प्रश्न विचारतोय याविषयी. ते थोडे मनमोकळे आहे एवढ्यासाठी की ज्या मुली मॉडेलिंग करतात, ज्या हिरोईन म्हणून आज इंडस्ट्रीमध्ये टॉपला आहे, त्यांना कधी कधी जुळे 2 मुलं होतात. अनेक स्त्रिया असे की त्यांना 2 मुलं झालेले, पण त्यांचा तुम्ही बॉडी शेप बघितला तर त्यांना 1 इंच पण पोटी सुटलेली नसती. पण तेच जर आपल्या मध्यमवर्गीय स्त्रिया किंवा हे त्यांना पहिलं मूल जरी झालं तर त्यांचा पोटीचा शेप बिघडून जातो, बाकीचं बॉडी स्ट्रक्चर पण बदलतं. तर हे बदलेलं नाही पाहिजे. तर प्रेग्नन्सी पिरियड पासून तर डिलिव्हरी पर्यंत या कालखंडात कोणती काळजी घेतली पाहिजे? कसं आहे की ग्रामीण भागामध्ये पण बरेच गैरसमज मुलाच्या बाबतीत, दूध कधी द्यावं, किती पाजावं, कोणी म्हणतं की बाळ रडलं की दूध द्या, डॉक्टर सांगतात दर 3 तासांनी तुम्ही दूध द्या. आणि ह्या गैरसमज खूप अशा आहेत की आईनी काय खावं म्हणजे मुलाला त्रास होणार नाही. आणि तुम्ही जसं म्हटलं की ज्या मॉडेलिंग करणाऱ्या महिला असतात त्या फिट दिसतात, तर ते एक मिशन म्हणून त्या घेतात की डिलिव्हरी झाल्यानंतर मग कसा आहार पाहिजे, अगदी कॅल्क्युलेटेड आहार, अंशमध्ये मोजून आहार, त्याच्यानंतर तसे एक्सरसाइज, तशी मेंटल फ्रेम. तर तसं आपल्या स्त्रियांकडनं होत नाही की मग ते लाडू खायचे, थंडीचे लाडू किंवा मुलासाठी एवढे मोठे लाडू खायचे आणि त्याच्यामुळे तूप खूप जास्त खायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट एक्सेसिव्ह करणं हे शरीरासाठी चांगलं नसतं. अर्थात मॉडेलिंगच्या बाबतीत तुम्ही बोलला तसं एक असतं की आजकाल सरोगसी मदर असा एक कन्सेप्ट खूप, म्हणजे मुलंच आपल्या याच्यामध्ये जन्माला घालायचं नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी घालायचं. तर त्यामुळे बराचसा तो पण ट्रेंड ह्या मोठ्या महिलांमध्ये असतो की मुलं बाकीचा त्रास काहीच घ्यायचा नाही, तर त्यामुळे त्या फिट राहतात. पण जनरली एक असं आहे की आहाराचा अनावश्यक वापर, म्हणजे हे मला खूप ग्रामीण भागात, म्हणजे अंधाऱ्या खोलीमध्ये तिला बंद करून ठेवतात, तिला बाहेर येऊन देत नाहीत, इतकं तुपाचा, दुधाचा आणि त्या पदार्थांचा एवढा मारा असतो की ती इतकी सुटून जाते आणि नंतर मग ते वजन तिला कंट्रोलमध्ये आणायला अवघड असतं. तर त्याच्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे थोडंसं हे दिसतं की तेवढा शास्त्रशुद्धपणा नाहीये आणि त्यामुळे त्या मुली सुटतात जास्त. तर समाजात आता एक जाहीर झाले असं की प्रायव्हेट हॉस्पिटलला जर एखाद्या लेडीजला ऍडमिट केलं तर 70% 60% असं ऍव्हरेज त्यांना सिझरिंग करायला लागतं. पण झोपडपट्टी मधल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या हजारो स्त्रिया अशा आहेत की ज्या सिव्हिल हॉस्पिटलला गेल्या की त्यांचं डिलिव्हरी मात्र नॅचरल होतं. तर हे असं का होतं? म्हणजे काही लोकांना असं वाटतं नॅचरल डिलिव्हरीचं बिल कमी होतं, सिझरिंग केलं तर जास्त होतं, मग डॉक्टरांचा कल तेवढ्यासाठी सिझरिंगकडे असतो का? बेसिक इम्युनिटी हा एक खूप मोठा भाग आहे. मी मध्यंतरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते एका पेशंटला भेटायला, तर ऑपरेशन थिएटरचं मी ते सगळं स्वरूप बघितलं. पण मला डॉक्टर म्हणले की कुठल्याही महिलेला सेप्टिसिमिया झाल्याचं आमच्या लक्षात नाही आहे, म्हणजे त्या महिला इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग असते. आणि एक आहे कुठल्याही प्रॅक्टिसमध्ये जशा चांगल्या गोष्टी असतात तशा वाईटही गोष्टी असतात आणि सिझरिंग करणं खूप सोपं असतं. अक्षरशः 3-4 मिनिटांना ते बाळ बाहेर येतं, आईलाही त्रास होत नाही, डॉक्टरनेही ते सोपं पडतं आणि शेवटी बिलिंगचा वगैरे विषय आहे. तर काही प्रवृत्ती अशा आहेत समाजामध्ये की नाही सिझरियन करा आणि लवकर रिकव्हरी व्हा,
किंवा काही काही महिला अशा आहेत की पेनच नको मला, कारण जे ते सगळ्या कळा असतात त्या 8 ते 9 तासांचा तो पिरियड असतो आणि तो पिरियड सहन करणं हे प्रत्येक मुलीला आजच्या काळामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळे तो पण ट्रेंड असतो की सिझेरियन करून टाका, पेनलेस करून टाका आणि विषय संपवा. त्यामुळे दोन्हीकडून ह्या गोष्टी घडतात. तर म्हणून जसं मी म्हटलं की सकारात्मक आणि विल पॉवर प्रत्येकाच्या त्याच्यावरती अवलंबून असतं आणि शेवटी गर्भाची पोझिशन वगैरे ह्या गोष्टी आहेतच. म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही की ते काहीच नाही आणि प्रत्येकाची नॉर्मलच डिलिव्हरी झाली पाहिजे असं नाहीये. कारण पूर्वीच्या काळामध्ये पण गर्भामध्ये मुलांचा मृत्यू व्हायचा तो ह्याच कारणाने व्हायचा की सिझेरियन एवढं व्हायचं नाही फास्ट आणि मग ते बाळ बाहेर यायला प्रॉब्लेम यायचे. परंतु हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा म्हणजे प्रत्येक केस वाईज तो गोष्ट लॉ बदलतो. पण ह्या प्रवृत्ती आहेत आणि त्या आहेतच समाजामध्ये. आता ते आपण आयडेंटिफाय केल्या पाहिजेत आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. आता एक राजकीय प्रश्न असा आहे, तुम्ही 91 साली नाशिक मध्ये आलेले म्हणजे साधारण 300 असतं तुम्ही या नाशकातले बघितलेले आणि काँग्रेस सारख्या एका राष्ट्रीय पक्षाचे तुम्ही प्रवक्ते राहिलेले. माझं वैयक्तिक अनुभव आहे, मागच्या 12 वर्षापूर्वी जे काही कामं झाले त्यातले अर्धी कामं पावसामध्ये वाहून गेलेले. मग गंगा घाट असू द्या किंवा महानगरपालिकेने PWD काही वेळ फायबरचे शिल्प उभे केले होते ते सुद्धा या 12 वर्षात आपलं दिसणार नाही. आताचं जे असते त्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोघांचे मिळून कोट्यवधी रुपयाचं बजेट सँक्शन झाले. एक नाशिककर म्हणून तुम्हाला या संस्थेत काय आवश्यक वाटतं की आता तुम्ही सत्ताधारी पक्षाशी कनेक्टेड आहे, तुमच्या अशा काय अपेक्षा आहेत की या संस्थेत हे काम नाशिकच्या जनतेकरता झालं पाहिजे? म्हणजे मला असं वाटतं की सिंहस्थ हा पंचवटी, जुना नाशिक, गंगा घाट आणि तिकडे साधारण त्या नदीच्या प्रवाहाच्या त्या बाजूला तो सिंहस्थाचा सगळा सोहळा असतो आणि सगळे साधू संत तिकडे येतात आणि त्यामुळे शासनाचा कल कसा असतो की त्याच भागाचा फक्त विकास करणं. तर सिंहस्थ ही संधी समजली पाहिजे नाशिकसाठी, कारण एवढा जास्त पैसा हा नाशिकमध्ये येणार तर त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी व्हायला पाहिजे. जसं की शहरामधली गर्दी कमी करण्यासाठी रिंग रोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि क्वालिटी वर्क झालं पाहिजे, त्याच्यामध्ये क्वालिटी वर्क झालं पाहिजे, रिंग रोड्स खूप मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं नदीची स्वच्छता. मागच्या सिंहस्थात बघितलं आपण नदीमध्ये कॉन्क्रीट होतं आणि त्याचे जे परिणाम झाले की वनस्पतींची वाढ त्याच्यामध्ये होत नाही, ऑक्सिजनेशन होत नाही आणि त्यामुळे ते एक गटार सारखं त्याचं स्वरूप येतं. तर त्यामुळं नदीची स्वच्छता, नदीच्या काठाची स्वच्छता, चांगले प्रोजेक्ट शहरामध्ये त्या दृष्टीने येणं, सीसीटीव्ही कॅमेरे शहरामध्ये अतिशय गरजेचं आहे की संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं आपण जाळं सिंहस्थाच्या मदतीने जो पैसा येतोय त्याच्यामध्ये ते केलं पाहिजे. आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट हे पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे की नदीचे गटार नाही झालं पाहिजे. आणि ह्या गोष्टीकडे फक्त त्या भागाचा विकास करण्यापेक्षा संपूर्ण शहरासाठी त्याचा कसा फायदा होईल, कारण ही एक आर्थिक अपॉर्च्युनिटी पण असते. कोट्यावधी लोक शहरामध्ये येतात, त्या निमित्ताने शहरातले व्यवसाय वाढतात, अगदी छोट्या मोठ्या लोकांचे पण व्यवसाय वाढतात. तर ह्या सगळ्यांच्या हातात जो पैसा येतो तर त्यासाठी जास्तीत जास्त शहराचा कसा विकास करता येईल, शहर कसं स्वच्छ करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि मला अपेक्षा आहे की या सिंहस्थामध्ये जास्तीत जास्त त्या पद्धतीने विचार होईल आणि त्या पद्धतीने पूर्ण शहरालाच टार्गेट करून आपण त्याचा विकास करू अशी मला अपेक्षा आहे. आता सगळ्यात महत्वाचं असेल याच्यापूर्वी जे प्रयागराजला संस्था झालं तर प्रयागराजचा जो प्रवाह आहे नदीचा प्रवाह आणि 2 बांधामधलं जे अंतर आहे 2 तीरामधलं ते प्रचंड मोठे. त्या प्रवाहात एका वेळी 10,000 लोक जरी उतरले तरी ते सामावून जातील पाण्यामध्ये, एवढा मोठा त्याचं क्षेत्र आहे. परंतु नाशिकच्या रामकुंडाचं वैशिष्ट्य असे जिथं ते रामकुंड खूप पवित्र मानलं जातं शास्त्रामध्ये, ते जर तुम्ही बघितलं ते एका 500 लोक उतरले तर त्याच्यानंतरची संख्या ती सामावू शकत नाही. तीच गोष्ट त्र्यंबकेश्वरच्या कुशवर्धाची, तिथं तर आता कृत्रिम पद्धतीने पाणी बिणी आणून ते सगळं मॅनेज झालं. तुम्हाला असं वाटत नाही की अख्खं नाशिकच पवित्र आहे, तर मग आणखी कुठं स्नानाच्या सोयी करता येतील का सर्वसामान्यांच्या? गेल्या सिंहस्थात तुम्हाला आठवत असेल, गेल्या सिंहस्थामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी तसे बोर्ड लावले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा स्नान करण्याचे लोकांना आवाहन केलं होतं आणि बाहेर गावाहून जे लोक आले होते ते फक्त रामकुंडापर्यंत न येता अनेक ठिकाणी त्यांनी ते स्नान केलं होतं. आणि त्या दृष्टीने आपल्याकडे तर पाणी त्याचंच येतं आणि आपल्याकडे आपण म्हणजे सिंहस्थ आपल्याकडे नेहमीच असतो असं म्हणून, तर तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. परंतु जर प्रशासनाने योग्य नियोजन केलं आणि
ते करतीलच, त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालूच आहेत. तर तसं जर नियोजन झालं तर मग फक्त रामकुंडावरती किंवा फक्त कुशावर्तामध्ये जी गर्दी येते ती डायव्हर्ट होऊन लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करून कंजेशन न होता ट्रॅफिकचं लोक आपापल्या घरी जातील. या सिंहस्थमध्ये आणखी एक अडचण अशी दिसली प्रयागराजच्या, व्हीआयपी लोकांचं जे स्नान आहे किंवा त्यांच्या कुटुंबांचं, त्यामुळे बाकीच्या लाखो लोकांना अडून पडावं लागतं. तर नाशिकमध्ये स्पेशली आता आम्ही अशी मागणी करतोय व्हीआयपी स्नान ठेवूच नका. आणि 12 वर्ष गोदावरी जेव्हा वाहते तेव्हा लोकांना सवड नसली आणि सिंहासाठी मग ताफे घेऊन येणार, मग पोलीस स्पेशली सगळ्या लोकांना थांबवून तो जो काही व्हीआयपी राजकीय नेता असणार त्याच्या स्नानाची बंदोबस्त करणार. मला खात्री आहे की या सिंहस्थामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नक्कीच त्यावरती विचार करतील आणि सर्वसामान्य लोकांना, भाविकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि त्या दृष्टीने एक अवेअरनेस म्हणा किंवा संवाद म्हणा किंवा त्या दृष्टीने सगळे प्रयत्न होतील. तर त्यांनीही काही थोडेसे प्रश्न होते त्यांचे ते मांडले. थोडं मध्ये मध्ये म्हणे तेही थोडंसं राजकारण काही बोलतील कारण ते त्याच फील्डमध्ये आहे म्हणून ते बोलत असतात. मला तर यातलं काही एवढं माहिती नाही, नॉलेज नाहीये, पण छान मी ऐकत होती आणि त्यांनी छान मस्त सांगत होत्या. तर आपण आताच्या पिढीमध्ये केस गळणं असो, चेहऱ्यावर पिंपल्स असतो आणि जेव्हा आपण म्हणजे केसांची समस्या असते, म्हणजे केस का आता सगळ्यांचे गळत असतात किंवा पिंपल्स येतात आणि आता ना इतकं कल गेलेला आहे मुलींना, आता सगळ्यात स्मार्ट दिसायचंय, म्हणजे त्यासाठी काय म्हणजे केस का गळतात बॉ? आणि तेच परत आहार विहार सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेच आहे की तुम्ही शॅम्पू कुठला वापरता, तुम्ही केसांवरती कुठल्या कुठल्या पद्धतीचे ट्रीटमेंट करतात. कारण आपण कलर म्हणा, हायलाइट्स म्हणा, अनेक मुली त्या कॅरेटिन म्हणा किंवा न्यू प्लास्टिक काय बुटॉक्स अशा अनेक प्रक्रिया त्या केसांवरती करत असतात. त्यामुळे ते केस हेल्दी राहत नाहीत, केमिकल्स जास्त त्याचा मारा आहे. दुसरं पोल्युशन, इतकं प्रचंड पोल्युशन आहे की त्यामुळे ते होतं आणि शेवटी तुमची व्यवस्थित झोप नाहीये, वर्कलोड तुम्हाला जास्त आहे, तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती उपयोग होतो. शारीरिक आणि मानसिक ह्या सगळ्या आजारांचं जे केस गळणं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा अफेक्ट होतं आणि त्यामुळं तो विषय आहे. आणि पिंपल्सचं पण तेच आहे की अति मेकअपचा वापर, नंतर वेगवेगळ्या गोष्टी स्वतःच्या चेहऱ्यावरती ट्राय करणं, आहार बरोबर नाहीये, तुम्ही अतिशय तेलकट पदार्थ वगैरे खाणं, तुमचे टेन्शन्स खूप हाय लेवलचे टेन्शन्स असणं, या सगळ्या गोष्टींमुळे हा पिंपलची पण समस्या आहे. मला अशा म्हणजे कमेंट्स येत असतात. मला अशा एक आंटी आहे, त्यांची कमेंट आली होती मला का त्या 50 वर्षाच्या आहे, पण ना जेव्हा माझ्या मम्मीला ते बघतात, माझी मम्मी आता 62 आहे, 62 लागले, तर त्या मम्मीला माझ्या बघतात त्यांना खूप आनंद होतो. मग त्या म्हणतात मला हे चांगलं दिसेल का, तुमची जशी मम्मी राहते तशी मी चांगली दिसेल का, मी जेव्हाही मी काय वेअर करते किंवा मी ड्रेस घालते किंवा मी काय हेअरस्टाईल करायला गेले का मला काहीच चांगलं दिसत नाही किंवा मी अशी वेगळी विधुर दिसेल का किंवा काय दिसेल. त्या 50 वर्षाच्या आहेत, त्यांनी स्वतःला असं मेंटॅलिटी त्यांची करून घेतलेली आहे का त्या अशाच दिसेल. त्या म्हणतात माझं थोडंफार दुखत राहतं पण मी जेव्हाही काय करायला घेते का मला त्यांना वाटतं मी अशी वेगळी दिसेल का, त्यावर तुम्ही काही सांगू शकता का? त्यांना माझ्या मम्मीचा खूप हेवा वाटतो आणि खूप त्यांना बघून त्या आता एनर्जी येते माझ्या मम्मीला बघून, तेही मला खूप आनंद वाटतं. पण त्यानंतर मी चांगली दिसेल का? प्रत्येक व्यक्ती परत अवलंबून आहे ती, त्यांना माहित नाही की कशामुळे स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स नाहीये किंवा कम्पॅरिझन जे आहे की मला वाटतं की आयुष्यात कोणीच कोणाशी कम्पॅरिझन करू नये की ह्या आहेत तशी मी दिसेल का, मी यांच्यासारखी होईल का. प्रत्येकामध्ये एक वेगळा स्पार्क असतो आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःमधला जर स्पार्क ओळखला आणि त्याच्यावरती काम केलं तर मला वाटत नाही की आपल्याला कोणाची कम्पॅरिझन करावीची गरज पडेल. मी जशी आहे तशी छान आहे, मी माझ्यासाठी छान आहे, अशी जर मनोभूमिका असेल तर मला असं वाटत नाही की ह्या गोष्टींची गरज पडेल. तर ते प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून असतं. खूप छान असं उत्तर त्यांनाही भेटलं असेल. त्यांचं नाव सांगता येणार नाही मला, म्हणजे चांगले 15 दिवस झाले तेव्हा ती कमेंट आली. तुम्ही एक म्हटलं आता जेव्हाही आपण काही मॅमलाच विचारू हा प्रश्न, मला तर मी त्यांना खूप छान सांगितलं का तुम्ही जी मम्मीला बघून एनर्जी येते तुम्ही अशाच राहा, खूप हाऊस, तुमची हाऊस करा, कारण की आता काही सांगता येत नाही, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी जगा. आपण स्पेशली निशा मॅडमच्या एपिसोडसाठी सन्माननीय पाटली मॅडम यांच्याकडनं वेळ घेतलाय आणि अतिशय मनमोकळ्या राजकीय, सामाजिक आणि त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातल्या गप्पा झाल्या.
या गप्पा तुम्हाला निश्चितच आवडल्या असतील. तुम्हाला मी परत एकदा विनंती करतो, हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आजची जी मुलाखत आहे ती तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि सर्व पाठवा आणि त्यांच्याकडनं प्रश्न येऊ द्या. वाटल्यास आपण याचा सेकंड भाग करू. जोपर्यंत तुमच्या मनातल्या शंका दूर होत नाही तोपर्यंत पाटील मॅडम निश्चितच आपल्याला वेळ देतील. आज त्यांनी आपल्या एवढ्या प्रचंड कामामध्ये वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे चॅनलच्या वतीनं आणि वैयक्तिक आमच्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद मॅडम.